बाबू दादा बरोबर रानातली सफर करूया या. दुनाय कातलामध्ये त्याच्यावर वरती चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे. तुमचा सारवलेला अंगणा दाखवला एक नंबर आवडला आम्हाला. जय विठ्ठल रखुमाई. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात आणि सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज आम्ही नेहमीप्रमाणे कामावरच निघालेला आहे, पण लवकर निघालेला आहे जेणेकरून आपल्या चिंद्रवळे गावातली गावडेवाडी तुम्हाला दाखवायची बाकी राहिली होती ती दाखवायची. आणि गावडेवाडीत जाताना इथं आपल्या गावातलं श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आहे, त्या मंदिरापासून सुरुवात करूया, दर्शन घेऊया आणि मग गावडेवाडीतलं पाण्यावटा आहे, तळा बोलतात, खूप कातळात छान सुंदर आहे ता. आणि बाकी गावडेवाडीतली घरा, सभागृह आणि इकडं आता आटकीचा डोह खाली राहिला, तिकडे जाणार नाही. इकडे ब्राह्मण काकांचं घर आहे, ते झालं की मग पुढे जाऊया. चला या, पहिला दर्शन घेऊया. या चला, मी दर्शन घेऊन आलो. आता अंकुश जातोय, नंतर आपण जाऊ परत. हे बघा, इथं आपण गाडी लावलेली आहे रस्त्याच्या बाजूला. सचिन दादा, हा गावडेवाडीचा व्हिडिओ करतोय आज. चला टाटा. सचिन दादाने आज त्यांची दुसरी वाली गाडी आणली, तवेर आणली नाही. आज सुट्टीचा दिवस आहे ना दादा, आता रविवार. चला या, दर्शन घेऊ आपण. इथून आता पुजारी येतील. हां, उदय दादा. वा, जय विठ्ठल रखुमाई. आणि आता थोड्या वेळानं आपल्या ब्राह्मणवाडीतले उदय निमकर दादा दररोज पूजेला येतात, ते येतील. आणि मंदिरासभोवतालचा परिसर बघा, एकदम जंगल आणि पक्ष्यांचा आवाज एवढा भारी येत असेल तुम्हाला. आता चला, आपल्याकडे ड्युटीला पण जायचं, त्यामुळे वेळ न घालवता पटकन जाऊया. गावडेवाडी फिरायची आहे. तुळस किती सुंदर आहे. चला निघतो आता. आहे काय पाणी? हाय 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 हाय. वा, आणि इकडं आमचे ब्राह्मणवाडीतलेच काका आहेत, त्यांचं नाव, त्यांचं घर. चला चला, मंदिराचं दर्शन झाला. आता पुढे ह्या टर्न मारला का गावडेवाडीची घरा चालू होतील, तिकडे जाऊया आपण. डाव्या बाजूला विसू काकांची पोपलीची बाग आहे ना, सुपारीची बाग, ती पण दाखवता. हां, आता मोठ्या झाल्या सुपाऱ्या, झाडा झाडा. बाबा इकडे तुम्ही बघा, आणि इकडे आता पोपली बघा, एकदम स्लो मोशनमध्ये बघा. चला गावडेवाडी आलेली आहे. आता आपण इथं गाडी थांबवूया आणि तळ्यावर जाऊया. तळ्यावर जायला वाट हीच आहे ना.
चला मंडळीनो, परत एकदा थांबलेला आहे आणि इकडे गावडेवाडीतला तला आहे. जाण्याआधी इथनं घरापासून जाऊया. हा घर किती सुंदर आहे बघा, कौलारू. आणि नेमका तला कुठं आहे रे? हां हे बघू का इकडे. कातलावर फिरता आहे पण नेमका या बघू. ही वाट आता कुठं जाते ती बघायला लागेल होते. हा तिथंच असत. या 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 आलेला आहे. वा सुंदर आहे, वा भारी एकदम जबरदस्त जबरदस्त. म्हणजे आपल्या गावात जेवढे पाणवठी फिरलेला त्याच्यात सगळ्यात सुंदर मला हा वाटतोय. कारण वरती झाड असा पसरलेला आहे पूर्ण पाण्यावर आणि इकडं चप्पल जवळ न्यायच्या नाहीत असं ऐकलेलं आहे मी, त्यामुळे इथंच काढता. हां या गावडेवाडी साईड दाखव पूर्ण मस्त किती आहे. खोल आहे. हां मग इकडं खोल आहे, त्याच्या पुढं परत दुसरा भाग आहे तिकडे जवळ या. हा ना साईड मस्त दाखवला आम्ही बघा कसा बांधलेला आहे. आणि पाण्याच्या वर हा झाड कसलं झाड आहे पण नाव नाही माहिती. जुना आहे कातलामध्ये, त्याच्यावर वरती चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे. हाय तो जुना कातलामध्ये रेडीमेड जसा असतो ना नैसर्गिक असा आहे. त्याच्या पुढचा पण दाखवला. हा बघा खोली बघा, इथंच भरपूर खोल आहे. इथंच पाणी निळा निळा दिसतंय बघा. सोडू नको जाऊ, हा जाऊ नको जाऊ. या आता इकडं. इकडे या. आता इकडनं पाणी बाहेर आल्यानंतर इकडे परत साठतंय बघा मस्त. त्याच्या परत पुढं आहे. हां आणि हा इकडनं यांचा वाडीतला उपलडीचा परा, त्याला पण पाणी आहे. आणि हा बघा रानात जायचा लाकडी पूल मजबूत आहे. होय जाणं येणं बहुतेक बंद आहे कारण पुढे वाट दिसत नाही, पण पूल मजबूत आहे. चला तिकडे खाली काय आहे बघूया. भारी आहे. इथनं एक फोटो मारतात ते. कसं आहे, भारी आहे का नाही. चला आता पुढं तिथं काय आहे बघूया. तिथं पण तोंडच आहे वाटतं. आता त्याला संपला. आता तोंड भरत भरत हा पाण्यातच असेल तरच असतील. तरी पण आपण जाऊन बघू एकदा. या बाबू दादा बरोबर रानातली सफर करूया या. इकडे चिखल आहे. हां बाकी काय नाही. पुढं असं तोंड तोंड भरीत भरत पाणी पुढे जातं आहे. त्यांचा हा परा इथं येऊन तल्याच्या पाण्याला मिळतो आणि मग पुढं तर पराच आहे होती. मग आता आपण जाऊया. आता वाडीतली घराबिरा जरा फिरू, सभागृह दाखवू आणि मग कामावर. चौकास या. हां धक्क्यावरनं चौकास या. टिडिंग 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 टिडिंग.
इकडनं पण वाट आहे अशी. हे बघा कातलात पायटने केलेले आहेत बघा. वाट आहे वाट. अशी वाट आहे जुन्या लोकांची. बारीक बारीक आता नाही राहत जास्त दिसत नाही ती. आणि पायटने मोठ्याने आहेत ना. चला या. अरे बाबू दादा खूप बघ यार रे मस्त. इकडनं असं झाडाला धरून एक फोटो मारूया ना. झाड आणि पाणी. चला गावड्यावाडीतल्या सुंदर तल्याचा निरोप घेऊया आणि परत रस्त्याकडे जाऊ. असा वाटत होता कामावर नाही जायचं, गपची भीतं बसून राहायचा खेळत पाण्यावर, पण तसा नाही जमायचा. आयुष्यात दोन्ही गोष्टींचा बॅलेन्स हवा. ते बघा गाडी तिथं आहे. आता आपण चालता होता पुरा कातल आहे. या हा कोकण आपलो तसा. हा पण या नको पाहुण्यात वाटते आपल्या गावड्यावाडी दाखवायचे. घर दाखवलेलं आपण. हा जवळनं दाखवलेलं आपण. हा झाला मस्त आहे. भारी वाटतं ना. इथे शेखर गुरुजी राहायचे ना. शेखर गुरुजी राहायचे. जे आपल्या बाजूचं गाव वाघांबे गावातले आहेत शेखर जोशी गुरुजी. ते आपल्या चिंद्रवळी सलपेवाडीवर 2 नंबर शाळा आहे त्या शाळेवर कार्यरत होते बरीच वर्ष, अगदी रिटायरमेंटपर्यंत. आता ते रिटायरमेंटनंतर घरी असतात. ते आपल्या आमच्या वाडीतले भटजी पण आहेत. आमच्या घरचे भावकीतले आमच्या. चला ओ गाडी चालवा. चला मंडळीनो पाण्यावरनं आता सभागृहाजवळ या. इकडे लावून देऊ ना. हा ओके या. मागची बाजू आहे पण ठीक आहे आपण पुन्हा जाऊ राऊंड मारून जाऊया. गावड्यावरचा बोर्ड आहे रस्त्याचा पण त्यांनी इथं लावला हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. या तर आहे चिंद्रवळे गावड्यावाडीचा सभागृह. राऊंड मारून झाला. आता आपण या रस्त्याने घरांमध्ये फिरूया. ठीक आहे. ऊन लागते जरा बरा वाटतं. त्या घराचा फोटो काढला कुठच्या त्या तिथला ना काढला ना शेखर गुरुजी राहायचे तो ना. होय. पुढं बैल आहे. कुठं आहे हो तिकडे. कुठं चाल आहे आम्हाला. हा बोर बघा बोर. आम्ही गावड्यावाडीत पालखीच्या दिवशी येतो ना तर सगळी पोरा इथं बोरात आम्ही असतो. भाताचं तोंड बघा शेतीचं. अंकू हा आता तुला हे इकडच्या घरांची तुला माहिती आहे. पंचवंजी नाव तुला माहिती असतील ती तू सांग. नाही एवढी मला नाही माहिती. हरकत नाही सर.
वैभवचा माहिती आहे हा ना. वैभवचा आहे? नाही, माहित नाही रे वैभवचा. तिचा आहे. नाऱ्याचा पण काय असो. आलो होतो रे, पण एवढं लक्षात नाही रे. तर गावडे एवढीतलं घर, घरासमोर एवढा मोठा काजूचा झाड आणि ही पाकाडी अशी वर रानात जाते. तिकडनं आपल्या विठ्ठल मंदिर आहे ना आपण दाखवलेला, तिथं खाली उतरते. त्या विठ्ठल मंदिराच्या बाजूला घर होतं, त्या घराच्या वरची अशी खाली उतरते ना, हीच पाकाडी आहे ती. आपण वर रानात आहे जायचं आता, घरा दाखवायची. बघा किती मस्त आहे. मला वाटतं मुंबईवाले आहेत. हो इथनं ये, पालखीच्या वाटण जाऊ या. कुत्रे वित्रे नसतील ना. मी आहे ना पुढं, तू काय हा तू कुत्रा दिसला का मी पलन, तू बघ काय का मग. मला बसायला म्हणतो मी आहे ना, मी पलन म्हणतो. अरे मेला कुंडात आलेला वाटतं पण. पुन्हा खाल्ला घराच्या मागच्या बाजून. हा चिकूचं झाड बघा, पंचायतीकडनं मिळलेली चिकूची झाड त्या टायमाला गावात चांगले ना. काय काय जणांची मस्त मोठीच्या मोठी झाडं झाली बघ. आपल्याला गावडेवाडीचे लोक म्हणतील तुम्हाला काय कामधंदा नाही काही, आमची तोंडात धुवायच्या आधी तुम्ही आमच्या दाराची येता होतं. नमस्कार, गुड मॉर्निंग. शूटिंग करायला आलेला आहे. सुप्रभात. हा होय अंकुश. होय आणि मी शिंदे मावळून घेतला. नाही आम्ही इकडे कामावर नाही, आज लवकर निघालेला. म्हटलं मग बाकीच्या वाड्या फिरून झाल्यात, गावडेवाडी फिरूया. हा सगळं दाखवतो घरा. शूटिंग अशी करतो आणि युट्यूबला नमस्कार. लोकांना बघा. या बाई मगाशी तुम्ही होता. होय हा आमचा सुरेश चव्हाणाचा. हे बाबू उठ, बाबू मारेल. नाही मारी. नाही मारीत तो, आता तोडली नाही तो, घाबरला जीवाला त्याच्या. म्हातारा झालाय. ए माड बघ जवळच्या जवळ, उडी मारलीस तरी नारळ काढशील. आलो कुठला तुम्ही? आम्ही कामावर जातो दररोज तळीला, तर इकडनं जातो ना, तर मग असा टाइम भेटेल तसा शूटिंग काढतो. होय गय. या आटल्या रोडची. हा अंको हा पुढे जाऊन तेवढं मागं चालता येते, गाडी मागं आहे, चालेल. नाही तिकडनं आलेला खाल्लं घरात बघा ना. नारळ बघा किती जवळ. हात हातान काढता येतील. नमस्कार. पुढचा सगळा व्हिडिओ अंकू दाखवणार आहे. नमस्कार. या 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 इथं या आतमध्ये. हा? नाही आम्ही कामावर जात आहोत आज, जरा टाइम मिळला म्हणून शूटिंग करता आहोत. नमस्कार नमस्कार. हे आमचं सुरेश दादा. सायकल सायकल. बाकी तुमच्याकडे नारळ मस्त अगदी हाताने काढता येतील, एवढं जास्त मोठं नाही. हा होय होय, जुन्या जमान्यासारखं आता चढत नाही कोण. जवळच्या जवळ अगदी चढता नाही आला तर पिपला बांधला का वळलं. हा हा मुला पण आहे. होय भाजी बिजी मेन, भाजी तर मेन दाखवायला हवी. होय परत पावसान धुला न पाऊस मध्ये पडला होय तेव्हा त्याचा झालाच यावाला माझा केव्हा मेथी टाकले हा झालाच यावाला. होय 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 बरं. म्हणजे कधी भाजीसाठी आपण इथं येऊ शकतो डायरेक्ट. आम्ही करतो दरवर्षी करतो. होय ना, मेथी आहे इकडं. हो मेथी हा टाकली. बरोबर बरोबर. इकडे ती हे टाकले आणि इकडे जरा कोबीची टाकली होती पण ते रुडले नाही. हा पावसाने केलं जरा पाहिजे. तर आता अंकू जरा पुढे जाऊन आपल्याला रस्त्याने मागे यायला लागेल तर येऊ चालत. चला मग. चला हा कामावर निघतो. हा उशीर होईल मग. हा 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 चला चला मंडळीनो, आता आपण पुढच्या घराकडे जाऊया. चला पुढच्या घराशी आलेला आहे. ही रस्त्यात गाय आमचा वाट बघते. काय नाव असेल रे इथं सांग. तांबू गाय. हा 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 रंगावरनच ओळखला मी. आणि खाली कोणता मागाचाच बैल आहे ना. नाही. बघ. अरे हा शिंगाड्या वेगळा आहे. ह्याची शिंगा बघा केवढी ती कालू आहे, तुलतुलीत कलर रे एकदम प्लेन. पण शिंगा बघ ना त्याची. होय
गाडी हा दिगंतर दादांचं घर. होय काय? होय ही ना रिक्षा विक्षा आहे. मी डिगन करणार त्यांचा माड बघा दाराशी लावलेलं. हां हा एक इकडनं रस्ता आहे आम्हाला बाहेर पडायला. नाही ही फक्त बाबा अंगणा गेली नाही आज. चोप काढायला आपण जरा लवकर आलेला, उशीर आलेला असता आपल्या चोप काढायला घेतली नसता. चला आता हे पण बघा असं गेली. हां माडाचं झाप उभं करून कुडाण केली नाही. ओ माय गॉड. हां कोण आहे? अरे कुत्रा. कुत्रा माणसाचा सगळ्यात जवळचा मित्र असतो. हा बघ असा ए अरे बिचारा लंगाडतोय. हा कातलीचा पर्या गावडेवाडीतला. बरा आता या चाप्याजवळ मंडळीनो, हा कसला झाड हो? हां सांगा बरं. ह्या आपटा हा आपटायचा तो. चला आपटा नव याला बाबा सोना. म्हणतात. आपटाच आहे तो, पण ते आम्ही दसऱ्या दिवशी त्याला सोना म्हणतात. सोना वाटतो नाही आपण आपट्याची पानं. आणि ही गावडेवाडीतली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची घरा. हा एक चाफ्याचं झाड घरासमोर मस्त सुंदर छान घर. हा पण घरच आहे की रे? होय पण त्या कोसालला आता कोण मुंबईला असं वाटतं सर्व कोण माहिती नाही काय हिस्ट्री त्या घराबद्दल आपल्याला. आता तिकडे चला जरा मागं गाडी राहिली आपण तर घरा बाऱ्या काकांचं कुठं घर? त्या पुढे एकदम शेवटचं घर. तो झाला का वाडी संपली मग पुढे जायचं आपण. चला आता इकडे ही 3 घरं आहेत. 3 का 4 पुढं असतील मागं. किती मस्त आहे माडाची झाडा स्टाईलमध्ये अंकुश चालतोय. आणि हे समोर ओपन काय असा वेगळा काय स्टाईल केली नाही काय माहिती. ठीक आहे पण भारी वाटतंय. अंगणा अरे अंगणा मेन मेलाच हे. अरे ता सोड सारवलेला अंगणा. हां 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 दादानू हां मोठी लोक आली. मंडळींनो तुम्हाला खास सारवलेला अंगणा दाखवण्यासाठी आलेला आहे. कारण आता कोण अंगणी करीत नाही हो पहिल्यासारखी. दादानू किती भारी वाटतंय बघा सारवलेला अंगणा. हो दादानू. नाही चल आपण कामावर जातो आहे. ती झोपलेली असतील. कोणतं तिकडं हॉर्न देतं आपल्याला. चल ओ नमस्कार नमस्कार. शूटिंग काढायला आलेला. तुमचा सारवलेला अंगणा दाखवलेला 1 नंबर आवडला आम्हाला. होय 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 हां 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 मी कधी बसून हाक मारताय दादानू दादानू. होय का? हां 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 बरं हो ना? बरं झाली अंगणी झाली नाही काय? चला चला. ही कोबेवरती हे करतो आम्ही सारवण. हां कोबेवर सारवण. म्हणजे हा कोबा आहे कोपा आहे. होय काय पण जमीनच वाटते हो. अंगणी केली लवकर. नाही नाही पण बरं आहे दररोज जमीन खाता येत नाही. काय? तू सायकलचा पंप आता हवा मारायला सायकल भारी भारी. आज जाते ते कार्यक्रम आहे ना. हां 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 हा, हा, हा. ठीक आहे ठीक आहे. चला मग चला कामावर जायचं. गाडी आणली होती. होय हा आता मागं राहिली फक्त इथं काय आहे बघूया. दादा बघ. ओ दादा चला शूटिंग चालू आहे तुमच्या वाडीची. हा हा वाडा आहे वाटतं. वाडा आहे बहुतेक गुरा सोडाय आले असतील. मित्रांनो हा हा एक समोर घर भारी येते. हा गेट बीट बघ कसा पद्धतशीर आहे. हा एक सुंदर कौलारू घर आणि त्याच्या बाजूला हा गेटवाला एक भारी घर आहे बघा मस्त. वा चाफ्याचा झाड. हां चला आता गाडीजवळ चला. कोकणी माणसाशी आपण जेव्हा आपल्या बोलीभाषेत बोलतो ना हां आणि जो तो फील येतो हां तो वेगळा असतो. बरोबर बरोबर. हा? हा तुमचा पण फोटो आला कुठं. हाव कुठं लपलेलं.
गाडी असा तिकडनं फिरत आलेला फिरत आलेला अशी पुरी फिरून येते काय? हा लक्षात नाही आमच्या लगेच आलं हो. अरे वा 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 बरोबर बरोबर हा बरा केला बरा बरा धन्यवाद. आमच्या लक्षात नाही पण आता लक्षात ठेवायला हवा. होय काय? बरं बरं चांगला आहे चांगला आहे. तेव्हाच बाबा बोलले काय रस्त्याबद्दल आलो आहे की काय. हा चला चला. सर्वेक्षण नाही आपल्या युट्यूब चॅनलला वाडी सुंदर गावं वगैरे दाखवतो आपली. हा 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 नाही ना आवाज आला फक्त आवाज आला. हा हा पायटण्या चढून बांध वर चढून परत उतरून मग हा एवढा मोठा पटांगण त्याच्या पुढं अंगणा आणि मग घर. चला आता आपण जाऊया. हां गावडेवाडीतली घरं अजून बरीच बाकी असतील तरी आता 2-3 काय दिसतील ते बघूया आणि आपण जाऊ. आपल्याला ड्युटीवर पण पोचायचं आहे. काय म्हणतोय अंकुश जा. चला मंडळीनो गावडेवाडीतली घरं फिरून झाली. आता गाडीवरनं या डाव्या बाजूची अजून काय दिसतील ती हलवून चालवून दाखवत आहोत. मग आपण जाऊ पुढं. मग आपला व्हिडिओ वाडी इथला संपल. बाकी कामावर काय दाखवलं तर चला चला. बघा किती सुंदर मस्त आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरा आणि प्रत्येक घराच्या बाजूला मोठी झाडा बिडा मस्त एकदम. तर इकडं आतमध्ये जायचा राहिला कोणता राहिला असतो गावडेवाडीच्या दादानू ताईनू राग मानू नका. आम्हाला कामावर जायला उशीर होतो म्हणून आम्ही घाई धुरकलेला आहे. काय समजले हो? सुट्टीच्या दिवशी एक दिवस येऊ वाटले सेपरेट काय कार्यक्रम असेल तेव्हा तुमचा. बरं आता त्या बाजूला एक घर झाला आपल्या बारेदादांचा. ते घर आहेत काय बघूया. आनंद बारेदादांचा घर. हा दरवाजा उघडा आहे म्हणजे असतीलच. चला जाऊया जरा 2 मिनिटं. नमस्कार. थांब उतरतो. हा होय आज प्रत्येक वाडी दाखवतो ना आपल्या गावातली. आज तुमची वाडी दाखवली. म्हटलं सुट्टीच्या दिवशी सेपरेट आहे नाही जमला. नाही कामावर जायचं चालू असेल ना. भेट घ्यायला आलो. तब्येतच नाही बरोबर तर काय करू. कुठे जायला नाही येणार नाही. हा भाऊ बरोबर जातो कधीतरी खाली थोडा वेळ. आत्या. भाऊ बरोबर जातो रे खाली. भाऊ नेतो फिरायला मला. हा त्यामुळे भाऊ म्हणजे कोण आपला सुरेश भाऊ आहे. सुरेश काका ना. हा तो मग कंटाळलेला असलो की हा नेतो मला कुठे ना कुठेतरी. ठीक आहे मंडळींनो हे आपल्या गावडेवाडीतले आमचे दादा आनंद बारे दादा यांचं घर. आणि आता आम्ही आलेलं आहे 2 मिनिटं यांच्याशी भेटू आणि मग कामावर जाऊ. बाकी वाडी फिरून झाले. आता बाकी कोणत्या घरी गेलो नाही. आता आतमध्ये आलो आहे तर मग दादांचं घर दाखवूया. बघा एंट्रीला ही पडवी आहे आणि इकडं ही छोटी ओटी. आता जुनी घरं अशी राहिलीत नाही ओपन ओटीवाली. तर अशी ओपन ओटी बसायला छान वाटते. नाहीतर आता सगळी हॉल बनवतात गावाला पण. हो जंगल जंगल केलाय. बरं बाकी काय आतमध्ये किचन वगैरे हा ते एवढंच दाखवतो. हा इकडं होय दादांचा किचन रूम वगैरे छान मस्त. छोटासाच पण चिरेबंदी घर मस्त वाटते. हा मागचा व्ह्यू यांना दाखवूया. यांची घराच्या बाजूला माड वगैरे भरपूर आहेत छान मस्त. हा दादांच्या घराच्या मागच्या बाजूचा व्ह्यू हे बघा. चिकूचा झाड आमच्या गावातल्या प्रत्येकाच्या घरात तुम्हाला बघायला मिळेल. तसं सगळ्यांच्याच मिळेल कारण ग्रामपंचायतीकडनं सगळ्यांनाच मिळाली होती. हा कलम मोठा बघा. हा कोट आहे. कोटाच्या बाहेर पण त्यांची जमीन आहे तिकडं उजव्या बाजूला वगैरे. तिकडे त्यांनी कलमा बिलमा लावली नाहीत. हां चला बाकी काय म्हणतात आता. काय ना म्हणजे सचिनदाच्या गाडीतून कसं थांबायला नाही भेटायचा म्हणून हात दाखवून फक्त जायचा. गाडी घेतली तर बरं केलं. हा गाडी यायला बरं झालं तुम्हाला. तरी आपला मांडव